नमस्कार, मी निरंजन. कर्नाटकचे गृहमंत्री प्रियांक खरगे यांनी आता सरदार पटेलांची भूमिका निभवायचं ठरवलेलं दिसतंय. कारण प्रियांक खरगेंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख नागपूरचे गुरांचे डॉक्टर मोहन भागवत यांना गृहमंत्र्याच्या लेटर हेडवरून एक पत्र दिलेलं आहे. 13 तारखेला त्यांनी ते पत्र सोशल मीडियावरती टाकलं. 15 तारखेला ते पत्र प्रत्यक्षामध्ये हे मोहन भागवत यांना पाठवलं गेलं. आता या पत्रामध्ये आणि प्रियांक खरगे वारंवार विधानसभेत कर्नाटकच्या हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दलचे अनेक मुद्दे उपस्थित करत असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कर्नाटकामध्ये एका ठिकाणी त्यांची ती काहीतरी पदयात्रा अशी काहीतरी करायची ठरवली. त्याला परवानगी मागण्यासाठी व्यक्तीने कुठला तरी अर्ज केला. तेव्हा त्याला असं सांगितलं गेलं की तुम्ही ज्या संघटनेची ही रस्त्यावरून रॅली काढणार आहात त्या संघटनेच्या लेटर हेडवर पत्र द्या. आणि मग तिथं मोठा वाद सुरू झाला. कारण संघटनेचं असं काही लेटर हेडच नाही. लेटर हेड नाही कारण की संघटना रजिस्टर्ड नाही. आणि म्हणून प्रियांक खरगेंनी आता मोहन भागवतांना हे जे थेट गृहमंत्री म्हणून दिलेलं पत्र आहे, आता फक्त एका राजकारण्याने दिलेलं पत्र नाही, हे एका राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिलेलं पत्र आहे. आणि त्या पत्रामध्ये त्यांनी मोहन भागवतांना आणि संघाला अडचणीत आणणाऱ्या अनेक गोष्टी विचारल्यात. आता अनेक गोष्टींमध्ये आपण बघूयात. पहिले तर त्यांनी म्हटलंय की तुमचं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी निर्णय घेणारी सर्वात मोठी एक काय म्हणायचं त्याला संघटनेचा एक भाग आहे अखिल भारतीय प्रतिनिधी सभा. त्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचा जो रिपोर्ट आहे, अहवाल आहे गेल्या वर्षाचा, त्या अहवालाचाच दाखला देऊन 25-26चा त्यांनी असं म्हटलंय की तुमचा अहवाल असं सांगतो की नुसत्या कर्नाटकात RSSच्या 4127 दैनंदिन शाखा आहेत, डेली शाखा चालतात. 1389 या साप्ताहिक शाखा आहेत आणि 60 त्यांची मासिक मंडळं आहेत, मासिक मंडळी आहेत. आता याच्यामध्ये त्याच प्रतिनिधी सभेच्या अहवालामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की संघाने कर्नाटकात 2194 समाजोत्सव घेतले, ज्याच्यामध्ये 19,61,158 जणांनी सहभाग घेतला. 19,61,158. या व्यतिरिक्त 562 मार्गांवरती त्यांनी मार्च काढले राज्यामध्ये, कर्नाटक राज्यामध्ये 2.5-3 किलोमीटर अंतराचे, ज्याच्यामध्ये 2,21,963 स्वयंसेवक हे गणवेशात सामील झाले. हे त्याच्यात त्यांनी म्हटलंय. आता त्यांनी असं म्हटलंय की तुम्ही इतकी मोठी संघटना ही तुम्ही चालवत आहात आणि त्यामुळे काही लेजिटिमेट प्रश्न, काही कायदेशीर प्रश्न याच्यामधून उपस्थित होतात की तुमचं लिगल स्टेटस काय आहे. म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कायदेशीर स्वरूप काय आहे. ते मित्रमंडळ आहे, ती NGO आहे, कारण पंतप्रधान असं म्हटले ही NGO आहे. मग NGO आहे तर रजिस्ट्रेशन काय आहे, ट्रस्ट आहे, ही काय नाटक कंपनी आहे, ही तमाशाची कंपनी आहे, काय आहे, काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे काय आहे, नोंदणी तुमची काय आहे. आता नोंदणी नाहीये त्यामुळे त्यांना याच्याबद्दल काहीतरी सांगावं लागेल. असं आलं. तुमच्या संघटनेचं ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर काय, संघटनेची रचना काय. त्यानंतर त्यांनी विचारलं तुमचे ऑफिस बेअरर्स, तुमचे अधिकृत प्रतिनिधी आणि संघाचे सदस्य, स्वयंसेवक, सभासद जे कोण आहे त्यांची नोंदणी कशी केली आहे, ते कोण, त्यांची यादी काय, त्या पदाधिकाऱ्यांची, अधिकृत प्रतिनिधींची, सदस्यांची. संघटना आहे म्हटल्यानंतर संघटनेच्या सर्व सदस्यांची यादी असायला हवी. तर ती यादी कुठे आहे, ती यादी द्या. त्याच्यानंतर तुम्हाला मिळणाऱ्या देणग्यांचे सोर्सेस काय, म्हणजे रादर संघाचं उत्पन्नाचे स्रोत काय आहेत.
तुम्हाला देणग्या मिळतात, तुम्हाला योगदान मिळतं, तुम्ही फी आकारता, वार्षिक फी काही सभासदांना सदस्यांना तुम्ही आकारता का? तर ती काय? हे सगळं तुम्ही ज्या काही सांगता की काय ते गुरुपौर्णिमेला गुरुदक्षिणा देतात वगैरे, त्याचा हिशोब काय? देशभरामधून येणाऱ्या ज्या तुमच्या देणग्या आहेत त्या देणग्यांच्या पावत्या देता का? नाही देत. समजा ते देणग्या जमा कुठे करता? कारण नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामनने असा नियम केलाय, 50,000 रुपयापेक्षा जास्त रोख रक्कम कोणीही जवळ ठेवू शकत नाही. मग तुम्हाला देणग्या मिळतात किती, त्याचा हिशोब काय, त्याचा अकाउंट काय, आणि ते कुठे आहेत पैसे? बँकेत जमा केलेत का? तुमचं खातं आहे का? हे हे सगळं सांगायला हवं. याच्या व्यतिरिक्त तुमचा खर्च आणि तुमच्या मालमत्ता याचा हिशोब काय? आता उदाहरणार्थ मी सांगतो. संघानी दिल्लीमध्ये एक मुख्यालय बांधलं, जे झंडेवाला नावाचा परिसर आहे, त्या झंडेवाला परिसरामध्ये संघानी मुख्यालय बांधलं, नुकतंच नवीन बांधलं. त्याचं 5 लाख स्क्वेअर फुटाचं बांधकाम आहे. त्या 5 लाख स्क्वेअर फुटाच्या बांधकामाच्या व्यतिरिक्त तिथं गालिचे आहेत, फर्निचर आहे, एअर कंडिशनर्स आहेत, ऑडिटोरियम्स आहेत, अतिशय उत्कृष्ट खुर्च्या, म्हणजे तिथे बसण्याची व्यवस्था सगळी आहे, राहण्यासाठी काही खोल्या आहेत, त्यामुळे तिथं तेवढे काही शेकडा बेड आहेत, त्याच्या तेवढ्या 100 ज्या काय असतील त्या गाद्या आहेत, उशा आहेत, हे सगळं जे काय आहे, तिथे येणारं लाईट बिल आहे, हे कोणाच्या नावावर येतं? हे भरता कुठून? हा खर्च जो काही केला तेव्हा संघाने असं सांगितलं होतं की 150 कोटी रुपये देशभरामधून देणग्यांच्या स्वरूपामध्ये गोळा केले गेले ते कार्यालय बांधण्यासाठी. आता 5 लाख स्क्वेअर फूटचं कार्यालय संघाच्या म्हणण्यानुसार 150 कोटी रुपयामध्ये बांधलं, असं संघाने स्वतः त्यावेळेला सांगितलं होतं प्रेस कॉन्फरन्स घेऊन. आता 5 लाख स्क्वेअर फूट 150 कोटीमध्ये जर झाला असेल तर एका स्क्वेअर फूटला तुम्हाला किती रुपये लागले? 30 रुपये. 30 रुपये स्क्वेअर फूट का 300 रुपये स्क्वेअर फूट मध्ये तुम्ही बांधकाम केलं? 300 रुपये स्क्वेअर फूट मध्ये दिल्लीच्या मुख्य भागामध्ये बांधकामाचा संघाला आलेला खर्च 300 रुपये स्क्वेअर फूट. आणि हे जे बाकी सगळं जे आहे, सजावट, पुतळे लावलेत, ते गालीचे, एअर कंडिशनर्स, खुर्च्या, पलंग, बेड, सगळं, ऑफिसेस, सगळं, कम्प्युटर्स वगैरे सगळं, या सगळ्यासाठी तुम्ही पैसे किती गोळा केले? बरं, तुम्ही जे सांगता 150 कोटी रुपये, त्याचा हिशोब काय? ते कॅशमध्ये 150 कोटी घेतले आणि कॅशमध्ये खर्च केले, याचा काहीच हिशोब नाही. त्याच्यानंतर जिथे जिथे टॅक्स ऍप्लिकेबल होतो तिथे तिथे तुम्ही भरला का नाही भरला? त्याचं काय, त्या टॅक्सचं स्टेटस काय? म्हणजे ही जी काही देशभरामध्ये पसरलेली कार्यालय आहेत, त्याचा काहीतरी प्रॉपर्टी टॅक्स असेल. कुठल्या नावाने भरता, कुठल्या अकाउंटमधून भरता, खातं काय ते, ज्या खात्यामधून तो प्रॉपर्टी टॅक्स भरला जातो? घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, लाईट बिल असेल, हे भरता कुठून? या सगळ्याचं, या संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे जे देशभर दौरे होत असतात, हा उडाणटप्पू भागवत जे देशभर फिरत असतो, हा खर्च कोण करतं आणि कुठून करता? खातं काय, कुठल्या अकाउंटमधून हा सगळा खर्च केला जातो, याच्याबद्दलचं स्टेटस काय? फॉर्मली तुम्ही काय म्हणून नोंदणी केलेली आहे हे माहित पाहिजे. कॉन्स्टिट्युशनल आणि स्टॅच्युटरी फ्रेमवर्क ज्याच्या अंतर्गत तुम्ही ऑपरेट करता, तर त्याच्या पब्लिक अकाउंटेबिलिटीचं काय, ती तुम्ही याच्यामध्ये कशी पूर्ण करणार? सार्वजनिक कार्यक्रम, पथसंचलन, मोठमोठ्या सभा, इतर आयोजित उपक्रमांसाठीच्या परवानग्या, अधिकृतता, त्याचं अनुपालन, या सगळ्याचा तपशील काय? तर तो सर्व तपशील कर्नाटक सरकारला उपलब्ध करून द्यावा. त्यासाठी तुमचे जे कोण अधिकृत प्रतिनिधी किंवा पदाधिकारी असतील त्यांना माझ्याकडं या सर्व कागदपत्रांसह पाठवा, असं त्यांनी हे पत्र दिलं. आता 13 तारखेला हे पत्र ज्यावेळेला प्रियांक खरगेंनी सोशल मीडियावर टाकलं, तेव्हा 13 तारखेला हे गुरांचे डॉक्टर केरळमध्ये थ्रिसूरला काहीतरी कार्यक्रम घेत होते. या सगळ्यावरती ते काय बोलले हे ऐका.
any restriction. Hindu Dharma is not registered. Many things are not registered. Those who want to have funds from the government, they require registration. That has to be there. But Sangha, government knows Sangha is there. Government banned us twice, and that ban was released. Once by court order, another by Satyagraha. So government knows they banned RSS. That means they knew RSS is there. RSS is recognized. So all this has happened over 100 years. Nobody told us that you must register. Our constitution, written constitution, is with the government. We have submitted it in 1950s. Therein government would have said, okay, all is well, but you have not registered. First register, then we will accept. They did not say that. So why should I respond? All this is politics. आता मला पहिले तुम्ही सांगा की हा माणूस निर्लज्जपणाने असं सांगतो की अनेक अनरजिस्टर्ड गोष्टी असतात. अहो पण तुम्ही साधन, शुचिता, पावित्र्य, चाल, चरित्र, चेहरा असं सांगायचं ना पूर्वी. मग तुम्हाला तुमच्या 100व्या वर्षामध्ये या देशाच्या संविधानाला लागू झाल्यानंतर आज इतक्या 76 वर्षानंतर तुम्हाला संविधानाप्रमाणे आपली नोंदणी असावी असं वाटत नाही का हो? खुशाल बेशरमासारखं असं बोलता की अनेक अनरजिस्टर्ड असतात. कुठल्या तुमची संघटना ही त्या लष्करी तैयबासारखी आहे का? हाफिज सईदच्या की त्याची रजिस्ट्रेशनची काही गरजच नाही. तुम्हाला का वाटत नाही तुम्ही रजिस्टर केलं पाहिजे? तुमचं उत्तरदायित्व हे नाहीये. त्याच्यानंतर ते असं म्हणतात की सरकारकडून त्यांना जे देणग्या हव्या असतात त्यांना रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. हे धादांत खोटं आहे. धादांत खोटं. साधी एखादी इमारत असली, त्या इमारतीमध्ये राहणारे 10-12 जण असले, त्यांना सरकारकडून छडा मिळत नाहीये, तरीही त्या इमारतीला अपार्टमेंट म्हणा किंवा सोसायटी म्हणून रजिस्टर करावं लागतं. त्याचा हिशोब द्यावा लागतो सगळ्या खर्चाचा. साध्या साध्या संघटनांना सुद्धा हिशोब द्यावा लागतो. तुम्ही कोण लागून गेला टिनपाट असे की तुम्ही स्वतःला समजता हिशोबच देणार नाही कशाचा? आणि मग त्याच्या पुढे जाऊन आणखीन निर्लज्जपणा करतो हा गुरांचा डॉक्टर. तो म्हणतो हिंदू धर्म कुठे रजिस्टर्ड आहे? अरे बेशरमा, स्वतःची तुलना काही हिंदू धर्माशी करतो का? म्हणजे एक छपरी आत्ता 95 वर्ष अर्धी चड्डी घालणारी संघटना धर्माबरोबर स्वतःची तुलना करायला लागली. धर्म रजिस्टर्ड नसतो, कुठलाच धर्म रजिस्टर्ड नसतो. पण तुम्ही धर्माच्या नावावर धंदा आणि द्वेष पसरवणाऱ्या संघटना रजिस्टर्डच असायला हव्यात. अदरवाईज तुमची अकाउंटेबिलिटी काय? ते अमेरिकेमध्ये 3 कोटी रुपये देऊन जी एक काय फर्म हायर केली होती या सगळ्या गोष्टींसाठी, त्यांना 3 कोटी रुपये दिले होते. कुठून दिले? कुठून हा खर्च करताय हे समजायला नको तुम्ही. म्हणजे माझं तर त्याच्या पलीकडे जाऊन प्रियांक खरगेंना मी असं म्हणेन, मी लिहीन सुद्धा त्यांना, की हे संघवाले दरवर्षी अख्ख्या भारतामध्ये ठिकठिकाणी शस्त्रपूजा करतात. ती सर्व शस्त्र परवानाधारक आहेत का? त्याची लायसन्सेस कोणाच्या नावावर आहेत? आणि त्या सर्व लायसन्स असलेल्या हत्यारांचं असं पब्लिकमध्ये डिस्प्ले करणं हे कायद्याने मान्य आहे का? अन्यथा ती सर्व हत्यारं जप्त करा. मग ते चाकू असतील, नाहीतर तलवारी असतील, नाहीतर रॉकेट लॉन्चर असतील, ते सर्व जप्त केलं पाहिजे सरकारने. आणि आता कर्नाटक सरकार यात पुढाकार घेत आहे. काठी हे इंडियन कॉन्स्टॅब्युलरीचं बेसिक फंडामेंटल वेपन आहे. शस्त्र म्हणूनच त्याला म्हटलं जातं. पोलिसाच्या हातामध्ये असलेली काठी, ते जर शस्त्र आहे तर प्रत्येकाला जर काठी बाळगायची असेल तर त्याचं लायसन्स त्याच्याकडे असायला हवं.
या संघाच्या प्रत्येकाकडे असलेल्या काठीचं लायसन्सच असायला हवं. लायसन्स नसेल तर ती जवळ ठेवता येणार नाही, तिचा पब्लिक डिस्प्ले करता येणार नाही. हे सर्व बंधनकारक करायला हवं. कारण हे या काळ्या टोप्या घालून जो द्वेष बाहेर पसरवतात धर्माच्या नावाखाली, आणि या देशाच्या उभारणीमध्ये कवडीचंही योगदान नसलेला संघ, हे सांगतोय, जबाबदारीनं सांगतोय. कारण 15 ऑगस्ट 47ला देश स्वतंत्र झाला, त्या आधीच्या स्वातंत्र्य आंदोलनात हे कुठे नव्हते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर यांनी तिरंग्याला विरोध केला, यांनी संविधानाला विरोध केला, यांनी हिंदू कोड बिलला विरोध केला, त्याच्यानंतर यांनी प्लॅनिंग कमिशनला विरोध केला, नेहरूंनी आणलेल्या पंचशील धोरणाला विरोध केला, अलिप्तता चळवळीला विरोध केला, नंतर ग्रीन रेव्होल्युशन येत होतं त्याला यांनी विरोध केला, बँकांच्या राष्ट्रीयकरणाला विरोध केला, संस्थानिकांचे तनखे रद्द केले त्याला विरोध केला, या शिक्षणाचं सार्वत्रिकरण जे केलं सरकारांनी, त्या शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाला यांनी विरोध केला. यांनी अगदी प्रत्येक गोष्ट, राजीव गांधींच्या टेलिकॉम रेव्होल्युशनला विरोध केला, राजीव गांधींच्या कम्प्युटर क्रांतीला विरोध केला, मनमोहन सिंगांच्या न्यूक्लिअर करारला विरोध केला, मनमोहन सिंगांनी आणलेल्या माहितीचा अधिकार असेल, राईट टू एम्प्लॉयमेंट असेल, या सगळ्या गोष्टींना विरोध केला. आधार कार्डला विरोध केला. या प्रत्येक देशनिर्माणामध्ये असलेल्या प्रत्येक टप्प्यावरती या देशद्रोही संघटनेनी फक्त विरोध केला. त्यामुळे राष्ट्र निर्माणामध्ये यांचं शून्य योगदान आहे. देश उभारण्यामध्ये शून्य योगदान. अगदी इस्रो सारख्या संस्थेला विरोध केलेला आहे की भारताला गरज काय आहे सॅटेलाइट पाठवायची, आता देशाची आर्थिक परिस्थिती तशी आहे का, इथपासून या प्रत्येक गोष्टीला विरोध करणाऱ्या या संघटनेची अकाउंटेबिलिटी असायलाच हवी. आणि त्याची सुरुवात प्रियांक खरगेंनी सरदार पटेलांचा दुसरा अवतार घेऊन ही जी सुरू केलेली आहे त्याचं स्वागतच करायला हवं, 100% स्वागत करायला हवं. आणि एका राज्यामध्ये जर यांच्या नाकदुऱ्या आवळल्या गेल्या तर तो पॅटर्न सुरू झाला पाहिजे उरलेल्या सर्व भारतात, निदान भाजपची सरकार नसलेल्या राज्यांमध्ये तरीही यांच्यावरती खूप रिस्ट्रिक्शन येतील, बंधनं येतील. कर्नाटकात दाखल झालेल्या गुन्ह्यासाठी कर्नाटकाचे पोलीस नागपूरमध्ये येऊन तपास करू शकतात. तो अधिकार आहे राज्य सरकारच्या त्या पोलिसांना, कारण त्यांची लॉ अँड ऑर्डर त्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे हे करायलाच हवं. आणि याच्यावरती ही या गोष्टींची उत्तरं देण्याऐवजी हे राजकारण आहे, हो हे राजकारणच आहे. कारण सरदार पटेलांना तुम्ही कबूल केलं होतं 50 साली बंदी उठवण्याची विनवण्या ज्या वेळेला पप्पू गोळवलकर करत होता की आमची घटना बनवू, आम्ही देशाच्या संविधानाच्या ला अनुसरून असं आमच्या कामाचं स्वरूप आणि संघटनेचं स्वरूप ठेवू, ते सरदार पटेलांना दिलेलं वचन तुम्ही पाळलेलं नाही. त्यामुळे आता ती वचनपूर्ती करून घेण्याची जबाबदारी प्रियांक खरगेंनी घेतलेली दिसते. आणि हेच महत्वाचं आहे. राहुल गांधींनी सुद्धा इंडिया अलायन्सच्या बैठकीमध्ये काही दिवसांपूर्वी जे सांगितलं 9.5 मिनिटाच्या भाषणात, की देशातल्या सर्व यंत्रणा विरोधात असताना, म्हणजे न्यायालय, पोलीस, सैन्य, कायदे हे आणि सरकार हे सर्व विरोधामध्ये असताना त्यावेळेच्या स्वातंत्र्य सैनिकांनी रेझिस्टन्स केला, प्रतिकार केला आणि देशाला स्वातंत्र्य मिळवलं. आज पुन्हा ती परिस्थिती जर होत असेल की न्यायालय सुद्धा शरण चाललेली आहे, निवडणूक आयोग गुलाम झालेला आहे, लोकसभेचे सभापती, राज्यसभेचे उपसभापती हे सगळे जर शरण गेलेले आहेत, निवडणूक आयोग विकलं गेल्यासारखं वागतंय, अशा परिस्थितीमध्ये रेझिस्टन्स आणि हा त्याचा पर्याय आहे. आणि त्याची सुरुवात ही कदाचित कर्नाटकात होती आहे, पण उरलेल्या सर्व देशभरामध्ये हा रेझिस्टन्स उभा राहील. तो विद्यार्थ्यांचा असेल, तो बेरोजगारांचा असेल, तो महिलांचा असेल, तो विद्यार्थिनींचा असेल, तो प्राध्यापकांचा असेल, शिक्षकांचा असेल, शेतकऱ्यांचा असेल, शेतमजुरांचा असेल, कामगारांचा असेल, हे सर्व विरोधात उभे राहतील.
कारण आता या सर्वच वर्गांकडे गमावण्यासारखं या सरकारने काही शिल्लकच ठेवलेलं नाही. आणि ज्या वेळेला लोकांना गमावण्याची भीती उरत नाही, त्यावेळेला लोक पराकोटीचा संघर्ष करतात. आणि तो काळ आता येतो आहे. प्रियांक खरगेंनी याची वैध मार्गाने सुरुवात केलेली आहे, कायदेशीर मार्गाने, आणि संविधानिक मार्गाने लोक याचा प्रतिकार करतील 100%. मोहन भागवतांना हे पत्र मिळाल्यानंतर याचं गांभीर्य तर नक्की कळलं असेल, कारण एका राज्याच्या गृहमंत्र्याने दिलेलं पत्र आहे. ते असं हलक्यात घेऊन चालणार नाही. फक्त ते किती जड जाईल याचा अजून त्यांना अंदाज आला नसेल, तर तोही येईल येणाऱ्या काळात. प्रियांक खरगे सुद्धा काही असा गप्प बसणारा माणूस नाही, आणि डी के शिवकुमार सारखा मुख्यमंत्री त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळामधला हा संघर्ष खूप बघण्यासारखा असेल. या सगळ्या विषयाबद्दल, प्रियांक खरगेंच्या पत्राबद्दल, आणि नंतर तुम्ही आणि मी या देशाचे नागरिक म्हणून उभं करण्याच्या प्रतिकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांनी हा हाईप करा, याची लिंक जास्तीत जास्त जणांशी शेअर करा, आणि सर्वांना चॅनल सबस्क्राईब करायचा आग्रह करा. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.